श्री माता की जय. परम पूज्य निम करोली स्वामी महाराज की जय. चिदंबर नाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने चाललेला आपला सत्संग सोहळा. शनिवारचा दिवस म्हणजे आपल्यासाठी काय पर्वणी असते. पर्वणी म्हणजे का की आपल्याला महास्वामींना मूर्तिरूपात आपण जे बघतो ते आपण काय करतो, उत्सव मूर्तिरूपामध्ये स्वामी काय करतात, आपल्यामध्ये येतात. उत्सव मूर्तिरूपात स्वामी येतात म्हणजे का, मग खोटा आपल्याबरोबर पालखी स्वरूपामध्ये येतो. पालखी स्वरूपात येताना एक लक्षात ठेवा की पालखीला का या याचं महत्त्व तुम्हाला मी फार वेळा समजून सांगितलं, पण आपल्या लोकांना ते कळत नाही. दुपारी लोक येतात. आता काय केलं आपण सध्या थोडंसं अनुष्ठान प्लस आता अधिक मास येणार. अधिक मासात आपले 1 महिना जाणार आहे. 1 महिना म्हणजे आपला पर्व काळ आहे. 1 महिन्याची साधना अतिशय, मी आता पुढच्या ह्या सत्संगातच पुढं सांगणार आहे. पण पालखी सोहळ्याचं का महत्त्व सांगितलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की देव आपण इष्टदेवता ज्या देवतेची पूजा करतो, ज्या देवतेकडून सर्वस्व मागतो आपण, आणि जे काही मागण्यासाठी आपण इथे येतो तो देव आपल्यामध्ये उभा राहिलेला असतो. तो काय करतो, आपल्यामध्ये येतो. देव कधी नाचतो, देव कधी खेळतो, देव कधी फुगड्या खेळतो, याचं कारण देव फक्त अभंग चालू असताना चिदंबर महास्वामींना दुसरं काहीच पाहिजे नव्हतं. चिदंबर महास्वामी फक्त अभंगा रूपामध्ये इथे उभे आहेत. अभंग आणि नामस्मरण ह्या 2 रूपामध्ये चिदंबर स्वामी उभे आहेत. मग अभंग जे कधी चालतात, अभंग हे फक्त शनिवारच्या दिवशी आपले चालतो. मग अभंग चालू झाल्यानंतर देवाला काय होतं, आनंद होतो. मग संत राजाराम महाराजांनी लिहिलेला अभंग आपण आठवलं असेल, मी कथा सांगितलं असेल. चिदंबर महास्वामी श्री क्षेत्र बाबळगाव गंगेला कसे आले, ज्यावेळेस मूर्तिरूपात झाले, त्यांच्या मूर्तिरूपातून पेटीत त्यांना ठेवलं गेलं. पेटी पुढं जात नव्हती. त्यावेळेस तिथून चालणाऱ्या एका ब्राह्मणाने राजाराम महाराजांना सांगितलं, महाराज काय म्हणा, अभंग म्हणा. मग महाराज ज्यावेळेस राजाराम महाराज अभंग म्हणायला लागले, तर पेटी ऑटोमॅटिक पुढं 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 चालायला लागली. म्हणजे काय, चिदंबरांना काय पाहिजे, फक्त नामस्मरण आणि अभंग, ह्या 2 गोष्टीच्या याच्यावर चालले. मग अभंग ज्यावेळेस पालखीत चालतात त्यावेळेस स्वामी काय करतात, आनंद विभोर होऊन इथं नाचतात. तुमच्या मायेमध्ये येऊन आपलं नाचतात, आनंद देतात. आपल्याला एक लक्षात ठेवा, इथं आल्यानंतर अर्धा पाऊण तास ती पालखी चालू असताना आपल्याला कुठला विचार येतो का डोक्यामध्ये, का नाही येत, कारण की स्वामी आपल्यामध्ये येऊन बसलेले असतात. मग स्वामी ज्यावेळेस आपल्यामध्ये येऊन बसतात त्यावेळेस आपण काय घेतला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आपल्याला ते कळत नाही. आपल्याला काय वाटतं की पालखी झाली 2 मिनटं, अर्धा पाऊण तासात पालखी झाली की पटकीन दर्शन घ्यायचं, गुरु काहीतरी आपल्याला 2 शब्द सांगतील ते ऐकायचं आणि निघून जायचं. एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला आलेल्या माणसाला कुठून जायचं आहे, निघूनच जायचं आहे. पण आल्यानंतर आपण आयुष्यात काय करून गेलो एवढा जरी विचार झाला तरी पुष्कळ आपलं आयुष्य जगल्यासारखं आपल्याला आनंद आहे. आपण आल्यानंतर, ह्या भूतलावर आल्यानंतर, भूतलावर तर सगळेच येणार आहेत, पण भूतलावर आल्यानंतर चिदंबर महास्वामींच्या आशीर्वादाने आपण काय कार्य करतोय, आपण काय गोष्टी केल्या, आपण किती नामस्मरण केलं, किती पारायण केले, आणि किती आपण लोकांना चिदंबर स्वामी सांगितले, एवढंच फक्त आपल्याला आयुष्यामध्ये लागतंय. बाकी आपल्याला दुसरं तिसरं काहीही नको, दुसरं तिसरं काही नको. आता आपण बघतोय की आपण जवळ आत्ता हा कितवा आहे, 4था आठवडा आहे की आपण काय झालेलं आहे, कोणाशी जास्त बोलत नाही, सांगत नाही, चर्चा करत नाही. का नाही करत की आपल्याला पण अनुष्ठान आहेत, आपल्याला पण ऊर्जा पाहिजे, आपल्याला पण सगळ्या गोष्टी पाहिजे. आलेल्या गोष्टी सगळ्या काय होतात, व्यर्थही जातात. म्हणजे काय होतं, तुमच्याशी चर्चा करून मला काय मिळत नाही आहे, स्वतःच्या आत्मातला अंतरंगातला जो चिदंबर आहे माझा, तो माझ्यापर्यंत येत नाही. कारण का की मी हे सगळं काय करतोय, तुमच्या जे आनंदात आहे, ठीक आहे, मला पण तेच पाहिजे, तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. पण जर मी जसं जप करतो तसा तुम्ही जर जप केला आणि मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही जे सांगितलेली गोष्ट करत असाल तर त्या सांगण्याला किंमत राहते. नाही तर मी सांगितलं आहे, तुम्ही 4 दिवस केलं, 8व्या दिवसापासून तुम्ही बंद केलं, तर त्याचं काय होतं, मला उलटे परिणाम माझ्या आयुष्याला घडायला लागतात. मग ते करण्यापेक्षा आपलं काय चाललं आहे, आपलं चालू द्या. ज्याला चिदंबर करायचं तो येईल, ज्याला करायचं नाही तो येणार नाही. आपल्याला 10 दर्दी आणायचे आहेत. गर्दी करून काय आलं, पहिले फार वाटायचं गर्दी व्हावी, गर्दी व्हावी, गर्दी व्हावी. फार ज्यावेळेस कोण नसायचं त्यावेळेस असं वाटायचं सारखं गर्दी व्हावी. पण गर्दीमधून पण 10 दर्दी पाहिजे. कारण का की मग माझ्या जवळचेच लोक सुधारले नाही तर लांबच्यांना सुधारून करायचं काय. मग तेवढी शक्ती महास्वामींनी आपल्यामध्ये जर घडवून आणली आणि आपल्याला जर चिदंबर रूपामध्ये जर देव दिसायला लागला तर बाद झालं ना. मूर्ती नव्हे, ते साक्षात आहेत. मूर्ती नाही, ते काय आहेत, साक्षात आहेत. मग ते साक्षातीत आहेत
तर मग साक्षात तिथं मूर्ती रूपात जर समोर दिसत असले तर पालखी रूपामध्ये आपल्यामध्ये येऊन नाचतात. तुमच्या शेजारी बसलेल्यामध्ये चिदंबर असू शकतो, तुमच्या समोर उभा राहणाऱ्यांमध्ये चिदंबर असू शकतो, तुमच्या सोळं घालणाऱ्यांमध्ये चिदंबर असू शकतं, भजन म्हणणाऱ्यामध्ये 100% चिदंबर असू शकतो. कारण की चिदंबराला भजन आवडतात. स्वामींना काय आवडतं? भजन आवडतं. मग स्वामी कोणत्या रूपात राहतील? भजन रूपात राहतील. मग भजन करत असताना आपण काय करायचं? नाद घेत राहायचं. काय घेत राहायचं? नाद. कारण की त्या नादातच आपलं सर्वस्व आहे. तो नाद ज्यावेळेस घुमायला लागतो तेव्हा आपलं पण शरीर काय पाहिजे? डोलायला पाहिजे, पावल्या खेळल्या पाहिजे, सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे. मग हा आनंद कशात आहे? चिदंबर महास्वामींच्या पालखी सोहळ्यामध्ये. आणि पालखी सोहळ्याचं महत्त्व हे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं, ते आता मला परत सांगण्याची गरज पडावी नाही. आता पुढच्या आठवड्यापासून म्हणजे पुढच्या शनिवारी शेवटचा सोहळा शनिवार असेल की त्याच्यानंतर काय होतं आहे? अधिक मास दुसऱ्या दिवशी चालू होतं. म्हणजे माझ्या रविवारपासून अधिक मास चालू होतं. मग अधिक मास म्हणजे काय? तो पुरुषोत्तम मास आहे. अधिक मासाचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. हिंदू धर्मामध्ये तो महिना 1 महिन्याने आपल्या आयुष्यामध्ये वाढ करतो. प्रत्येक पुढचे उत्सव 1 महिन्याने काय होणार? आता पुढं जाणार. अधिक मासानंतर लगेच काय आलं असतं? आषाढी एकादशी आली असती. पण आषाढी एकादशी आता काय गेली? थोडीशी पुढे गेली. कारण का? की तो 1 महिना. त्याच्यानंतर माझ्या हिशोबाने गुरुपौर्णिमा, श्रावण हे सलग आपली पर्वणीचे काळ आपले चालू होणार. इथून पुढं उत्सवाचा काळ चालू होतो. पावसाळा चालू झाला की उत्सव चालू होतात आणि आपले उत्सव कंटिन्यू त्या पिरियडमध्येच आहेत. आपला काय आहे? आता अधिक मास पूर्ण महिनाभर आपल्याकडे उत्सव असतो. त्याच्यानंतर काय येईल? आषाढी एकादशी येईल. तो दिवस आपल्यासाठी पर्वणीचा दिवस. त्याच्यानंतर गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी काय आहे? सर्वस्व आहे. सगळ्या कार्यक्रमाचा सार गुरुपौर्णिमेत आहे. कारण काय? आपले गुरु कोण आहेत? चिदंबर स्वामी. आणि त्या गुरुसाठी, त्या गुरुभेटीसाठी आपल्याला काय करावं लागतं? इथे यावं लागतं. मग तेच गुरु, तेच संत, तोच सगळा काही उत्सव आपला हा 1 महिना जो आहे अधिक मास. मग त्या अधिक मासामध्ये चिदंबर महास्वामींसाठी आणि आपल्या गुरुसाठी आपल्याला काही ना काही करणं गरजेचं असतं. म्हणजे काय? की आपण ज्या लोकांनी आधी गुरु केला असेल, ज्या लोकांनी चिदंबराला गुरु केलं असेल, ज्या लोकांनी मला गुरु केलं असेल, त्या लोकांसाठी एक गोष्ट सांगतो की आपला हा पर्वकाळ महिनाभर चिदंबर स्वामींचा जप, चिदंबर स्वामींचे पारायण याच्यातच गेला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी स्वामींना आपण काय केलं पाहिजे? सुंदर असं ताट भरून आपल्याला सगळ्या गोष्टी ज्याला शक्य होईल त्याने स्वामींना निरंजन, त्याच्यानंतर प्लेट, त्याच्यानंतर बत्ताशे, त्याच्यानंतर स्वामींना ड्रेस आणि ज्याला जे काही जमन ज्याच्या इच्छेनुसार. कोणालाही काही कंपल्सरी नसतं. देव भजावा हृदयातून. तुकाराम महाराजांनी सांगितलं की सोनं अर्पण करावं. मग कोणतं सोनं? खरं सोनं अर्पण करू शकतो का आपण? नाही अर्पण करू. कारण का? की खऱ्या सोन्याची किंमत काय झालेली आहे मॅडम? काय झाली? का बरं वाढली? खरं सोन्याची किंमत जास्त वाढलेली ना. मग ती वाढली तर मनरूपी सोनं व्हा. देवाने कोणतीच गोष्ट अट्टहासाने सांगितलेली नाही. तुम्हाला कोणती गोष्ट देव मागत नाही. देव तुमच्या कोणत्या गोष्टीचा काय आहे? बांधलेला नाही. देव तुमच्या भावाचा बांधलेला आहे. देव तुमच्या हृदयाचा बांधलेला आहे. देव तुमच्या नामस्मरणाचा बांधलेला आहे. मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला देव मागत जरी नसला तरी आपल्याला सुद्धा थोडी माणुसकी बिनुसकी असली पाहिजे की नाही? हां, थोडंसं देव आपल्यासाठी 24 घंटे 365 दिवस इथं उभा आहे. त्यासाठी आपण काही ना काही रूपात केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे. ज्याला शक्य होईल त्याने ती गोष्ट करा. जी गोष्ट जमल ती. मग त्यांना कपडे बनवायचे तर कपडे बनवा. त्याच्यानंतर ज्यांना ज्या गोष्टी द्यायच्या देवाला त्या दिवशी देवाला द्या. देवाला करणं हे कधीही कमी पडत नाही. आपण जितकं देवाला देऊ त्याच्या 10 पट देव आपल्याला देतो. मग आपल्याला द्यायची इच्छा का होत नाही? द्यायची इच्छा ठेवा. मग ती कोणती? ज्ञान द्यायची इच्छा ठेवा. त्याच्यानंतर नामस्मरण द्यायची इच्छा ठेवा. भाव द्यायची इच्छा ठेवा. आपल्याला देवाला काही ना काही द्यायचं आहे हे लक्षात ठेवा. कारण का? आपण फक्त घ्यायला या भूमीवर आलेलो आहे. द्यायचं म्हणलं की आपल्याला इच्छा होत नाही. मग देवाला काय पाहिजे? देवाला आपल्याला अधिक मासामध्ये नामस्मरण पाहिजे. त्याच्यानंतर पारायण पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय ज्याला जमतं तिने बिल्वार्चन करा. ज्याला जे जमतं तुळस अर्चन करा.
ज्याला जे शक्य असेल ते करा, पण जितकं जास्त करता येईल तेवढं जास्त करा. आणि अधिक मासाचं पर्वकाळ हे आपल्या आयुष्यासाठी पर्वकाळ घेऊन आलेलं आहे. ते आपल्या पुण्यकाळामध्ये आपल्या काय करा, आपल्या आयुष्यामध्ये घेऊन टाका. कारण की हे पुण्यकाळ हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो असं काही नाही. कारण का की कोणी लोकांना लक्षसुद्धा देत नाही का अधिक मास आलाय कधी आणि गेलाय कधी. कारण का की त्यांचे अधिक मास 12 महिने चालू असतात. त्यांना लक्ष देत नाही की अरे देव करायचंच असतो. ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी एवढा महिनाभर तरी चिदंबर करा. चिदंबर महास्वामींचा कृपा प्राप्त व्हा आणि महास्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून अधिक मासाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्वाचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन जा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण त्या अधिक मासामध्ये 4 आठवडे येतात. मग त्या 4 आठवड्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्यात स्वामींना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय करणार आहेत, त्यांचं जे काय आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्याला जमल शक्य स्वामी आपल्याकडून करून घेतील त्या पद्धतीने आपण एक एक गोष्ट करणार आहोत. माझ्या हिशोबाने पहिल्या शनिवारी आपण स्वामींना, आता काय चालू, उन्हाळा चालू, भयानक उन्हाळा होता स्वामींच्या शरीर. आपल्याला जसं ऊन लागलं, ऊन लागल्यानंतर आपण काय करतो, स्वतःला वाचवायसाठी दुपारून बाहेर पडत नाही ना, पण आपला देव 24 घंटे इथं उभा आहे. त्याच्या अंगाला किती दाहकता आले असेल. म्हणून आपण काय करणार आहे, 23 तारखेला चंदनउटीचा कार्यक्रम करणार आहे. काय करणार आहे, चंदनउटी. स्वामींना चंदन रूपामध्ये सजवून स्वामींचा आखीव रेखीव सगळ्या गोष्टी, आपण ते फोटो आपल्या मागचे आहेत ते आपण टाकून सगळ्या गोष्टी करणार. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण स्वामींना काय करणार आहे, आपण करणार आहे आंब्याचा महोत्सव. काय करणार आहे, आंबा आहे ना, शेवट आहे ना आंब्याचा, आता शेवटचा आठवड्यात आंबा. मग आंब्याने आपण देवाला काय करणार आहे, सजवणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपण काय करणार आहे, आपण गजरा महोत्सव करणार आहे. काय करणार आहे, गजरा. ज्यांना गजऱ्याने आपण देवाला गजऱ्याने सजवणार, दुसरं काहीच घालणार नाही, फक्त गजऱ्याने आपण देवाला सजवणार, पूर्ण मंदिर गजऱ्याने सजवणार. आणि शेवटचा जो शनिवार आहे त्याचा संकल्पना माझी वैयक्तिक अशी आहे, तुम्हाला जसं वाटेल तशी मला संकल्पना तुम्ही सांगा, कारण आपण त्याला वेळ भरपूर आहे. माझी वैयक्तिक संकल्पना अशी आहे की देवाला आपल्या काय लागतं, नामस्मरण आणि पारायण. म्हणून आपण काय करायचं, सकाळी काकडा झाला की शिवचिदंबर जपाला इथं सुरुवात करायची आणि सामूहिक पारायण त्या दिवशी पण करायचं. कारण का की देवाला काय पाहिजे, नामस्मरण आणि पारायण पाहिजे. मग जप कसा करायचा, प्रत्येकाने इथं प्रत्येक जणात इथं सागर, अमोल कोकाटे आपले जो इथला ग्रुप आहे, त्याच्यानंतर टाकलीचे 2-4 जण, इकडचे 2-4 जणांचा एक ग्रुप केला जाईल. त्या ग्रुपनुसार आपण इथे वेळ ठरवली जाईल. प्रत्येकाला इथं काय दिलं जाईल, वेळ दिला जाईल. 7 ते 9 कोणी करायचा, त्याच्यानंतर 9 ते 12 कोणी करायचा, 12 ते 2 कोणी करायचा, 2 ते 4 कोणी करायचा आणि 4 ते पालखीपर्यंत 5 वाजेपर्यंत कोणी करायचा. असं आपण टायमिंग ठरवून दिलं जाईल. त्याच्यामध्ये जेंट्स आणि लेडीज दोघांनाही सहभाग घ्या. अखंड झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, अखंड, कुठंच खंड नाही झाला पाहिजे. तो आपण काय करणार, पालखी असताना पण शिवचिदंबर जप चालू ठेवणार आणि पालखी झाल्यानंतर शेजारतीपर्यंत आपण तो जप चालू ठेवणार. आणि शेजारतीच्या वेळेस स्वामींच्या चरणामध्ये झालेला जप आपण काय करणार, अर्पण करणार. म्हणजे काय, अधिक मासाचं जे पुण्य आहे अख्खं आपण काय करणार, चिदंबर महास्वामींच्या चरणात अर्पण करून टाकणार. आणि मग ते स्वामींच्या चरणात ज्यावेळेस पुण्य अर्पण करतो तर स्वामी आपल्याकडून आपल्याला भरभरून काय देतात, पुण्य देतात. आणि जे काय तुम्ही अर्पण करता ते दुपटीने तुमच्यापर्यंत येतं. काय करतात, दुपटीनं. आपल्याला लक्ष देत नाही. आपण विचार करा की आपण आपल्या आयुष्यामध्ये इथे 1 रुपयाचा ठोकळा टाकला तर आपल्याला घरी जाऊस तर 100 रुपयाची गोष्ट मिळते. सकाळीच माझ्याकडे चेतन आला होता, आपला फुलवाला चेतन, त्याच्याशी मी बोलत होतो. मागच्या वेळेस पण असं बोलत असताना आपण सकाळी मंदिरात जे फुलं देतो, हार देतो, त्याच्यामध्ये निमकरोली महाराजांना हार देत नव्हता नाही. तो फोटोच आपण नंतर ठेवला ना, ठरल्याप्रमाणे हार देत होता. तर मी त्याला म्हटलं, अरे एक निमकरोली महाराजांचा हार वाढला आहे, आपण काय कर, एक हार मला तिथं वाढून दे. ते बिचाऱ्याने लगेच त्याला हार पाठवला. पुढच्या आठवड्यात दररोज सकाळी एक हार वाढवला. माझ्या घरात उभा असताना आज सकाळी त्याला कमीत कमी 4 ऑर्डर आल्या. किती आल्या, 4 ऑर्डर. सारखा फोनवर चालू होता. त्याने गुरु म्हणे मला 1 मिनिट पण वेळ नाही, पालखीला सुद्धा यायला त्याला वेळ नाही. इतकं काम चिदंबर महास्वामींनी त्याला दिलं. म्हणजे काय की महास्वामींचा आशीर्वाद आणि महास्वामींची कृपा. कधी वाटलं तर तो हार सुंदर असा हार त्याचा बनवतो, देतो पाठवून. कोणत्याही गोष्टीला कमी करत नाही. म्हणजे काय की देवाला जितकं अर्पण करताल त्याच्या 10 पट भगवंत आपल्याला अर्पण करतो. कारण का की तो देतो, पण तुमची घ्यायची ताकद वाढली पाहिजे. मग ती ताकद कधी वाढेल, ती नामस्मरणाने वाढेल, ती पारायणाने वाढेल.
बाकी काहीच वाढायची गरज नाही. एक लक्षात ठेवा, आपण जे काही आपण आपला आयुष्याची गोष्ट एक ध्येय ठरवून चाललोय, ते ध्येय फक्त एकच आहे, चिदंबर प्रचार आणि चिदंबर प्रसार. एवढं एक ध्येय एक चित्त करून आपण काय केलंय, सगळ्यांपर्यंत चाललोय. आणि मग ते सगळ्यांपर्यंत जात असताना आपल्याला एक काय आहे, स्वामींचा आशीर्वाद आपल्याला रूपी घ्यायचा आहे. बाकी आपल्याला काहीही नको. आयुष्यामध्ये पैसा येतो, पैसा जातो, पण काय राहिलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, एक चित्त करून ठाई ठेवायचं आपल्याला. काय, चिदंबर महास्वामीं हृदयामध्ये ठासून ठासून भरायचं आहे. आपल्याला दुसरं काहीही नको. आता एक लक्षात ठेवा, आपण 108 कोटी शिवचिदंबर नामस्मरणाचा महायज्ञाचा संकल्प केला आहे. मग त्या संकल्पामध्ये सागरने तर सुरुवात केली, अजून 2-4 लोक त्याला अटॅच आहेत. त्या लोकांनी पण त्यांनी काय केलं आहे, नामस्मरण प्रत्येकाने द्यायला सुरुवात केली. पण फक्त 80 लोकांनी नाव दिलं. आपल्याला कमीत कमी 1000 लोकपेक्षा जास्त लोक आपल्याशी अटॅच आहेत. मग नामस्मरण इथं बसलेल्यापैकी किती लोक काउंटरवर जप करतात, हातवरती करा बरं. आणि याच्यातले किती लोक काउंटरवर जप केल्यानंतर इथं नामस्मरण या मागच्या महिन्यात दिलं आहे प्रत्येकाने, इथं किती लोक आहेत हात करावरती, संख्या विचार करा, काहीच नाही ना. नामस्मरण जर तुम्ही इतकं करताय आणि इथं जर तुमचं नामस्मरण तुम्ही दिलं नाही, तर तुमचं नामस्मरण केल्याचं तुम्हाला काय फायदा आहे. स्वामींच्या चरणात जर नामस्मरणच गेलं नाही, तुमच्या ज्या आकड्यांमध्ये जर स्वामींच्या यज्ञामध्ये तुमचं नामस्मरण गेलं नाही तर काय उपयोग आहे. मग आता एक करायचं, देशवंडीवाल्यांचा एक ग्रुप केला जाईल, त्याच्यामध्ये अमोल राहील, विकास राहील, आमचा लालू शिरसाट राहील, सतीश शिरसाट राहील, महेश शिरसाट राहील. ह्या लोकांचं काम आहे की देशवंडीच्या आत, एक लक्षात ठेवा, काय नाव आहे आपल्या मंदिराचं, चिदंबर महास्वामी देवस्थान श्री क्षेत्र देशवंडी. आपल्याला अभिमान वाटतो का नाही ते देशवंडीचा. मग ते अभिमान जर देशवंडीचा वाटत असेल तर देशवंडीकार किती जप करतात बरं. किती करतात देशवंडीकरचे. अमोल किती जप केला, उभा राहा बाळा, अमोल उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, लवकर उभा राहा. किती जप केला मागच्या महिन्यात. हां, घरी ठेवायचा. लालू पुढे, लालू उभा राहा, लालू. हा लालू शिरसाट 60 कोटी शिवचिदंबर जप ज्यावेळेस चालू होता का आपला नामस्मरण, या लालू शिरसाटचा दररोजचा जप होता 50,000. मी माझ्या डोळ्यात देखत बघत होतो. किती असायचं लाला जप, 50,000. कमीत कमी कधी कधी 70,000, कधी कधी 75,000, कधी कधी त्या पुढं जायचा. आता किती चालू आहे, लाज वाटली पाहिजे आपल्याला. कारण का की हे आमचे खांब आहेत आणि आमचे खांबच काय झालेले आहेत. वा वा, चांगलं आहे. कारण एक लक्षात ठेवा, तुमचा महिन्याला 1.5 लाख झाला, त्याचा रोजचा 50,000 व्हायचा. का सांगतो मी की जप एवढा खर्च होते आपले पोरं. मग काय केलं, त्यांनी झोकून दिलं होतं. त्या लोकांनी प्रत्येक पोरांनी आपलं काय ठरवलं आहे, आमचे 15 लोकांचे जप आम्ही घेणार, या 15 लोकांचे जप आम्ही घेणार, या 15 लोकांचे जप आम्ही घेणार. असे देशवंडीतून 200-250 लोकांचे जप यायचे. देशवंडीतून 2.5-3 कोट जप व्हायचा आपला. टाकळी मिळातून 3-3.5 कोट जप व्हायचा आपला. सगळा मिळून जप एक आत्ता 1 कोटी झालाय फक्त मागच्या महिन्यात. किती, 1 कोटी. 1 कोटी जपाने आपलं काम होणार आहे का, नाही. कारण का 2 वर्षात आपल्याला यज्ञ करायचा आहे. 1 कोटी म्हणजे 12 कोटी, दुसरा म्हणजे 12 कोटी, 24 कोटी. 24 कोटी कसं काय शक्य आहे आपल्याला. मग आता एक लक्षात ठेवा, लाला, अमोल, महेश, विकास, त्याच्यानंतर सतीश, महेश, आपले 7-8-10 जण जे ग्रुप आहे देशवंडीत, अजून कोणाला अटॅच करायचं ते अटॅच करा. उद्या आपल्या जवळचे जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाच्या घरी काउंटर, त्याच्यानंतर नामस्मरणाचं कार्ड, हे मला उद्याच्या उद्या पोच झालं पाहिजे. उद्या आपल्या देशवंडीची संख्या कमीत कमी 125 ते 150 लोक. मी तर माझ्या हिशोबाने तरी 200 ते 300 लोक देशवंडीत तयार होतील. कारण की आपले 100 घरं तर देशवंडीत 100%. प्रत्येक घरामध्ये 2 जण आहे माणसं. 100 गुणिले 2, 200. आपण 200 नाही पकडायचे. आपण काय विचार केला, 100 लोक. प्रत्येक गावातून 100 लोक, देशवंडीतून 100, त्याच्यानंतर टाकली मियातून 100, आमच्या तांबेऱ्यातून 50, कवठ्यातून 50, वांबऱ्यातून 50, वाघोलीतून 50, त्याच्यानंतर वैजबाबुळगावमधून 50. किती लोकांचा आकडा आहे. करजगावमधून 20-30 लोक,
आकडा कुठे जातोय? आकडा डायरेक्ट 5 पटीत जातोय. आता 100 लोक जप करतात, पुढं 500